नमस्कार, आज आपण बनवणार आहोत झणझणीत मासवडी व रस्सा। चला तर पाहूया साहित्य। बेसन 1 वाटी, लसूण 7 ते 8 पाकळ्या, मिरच्या 3 ते 4, हळद अर्धा चमचा, धनेपूड अर्धा चमचा, जिरं 1 चमचा, मोहरी 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, चवीनुसार मीठ, कोथिंबीर बारीक चिरलेली, तेल तळण्यासाठी, कांदा 1 मोठा बारीक चिरलेला, खसखस 1 चमचा, खोबऱ्याचा कीस 2 चमचा, लाल तिखट 1 चमचा। सर्वप्रथम एक कढई गॅसवर ठेवून त्यात खसखस आणि तीळ चांगले भाजून घ्या। चांगले भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या। नंतर बारीक केलेला खोबऱ्याचा खीस चांगला लालसर भाजून घ्या। नंतर थोडे तेल घालून कांदा लालसर भाजा। सारण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात भाजलेले बारीक खोबरे, खसखस, तीळ, भाजलेला कांदा, लसूण, लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला बारीक करून घ्या। मग तयार होईल मसाला वडीचे सारण। आता एका भांड्यात बेसनाचे पीठ घ्या, त्यात थोडी हळद आणि पाणी घालून पातळ मिश्रण तयार करा। त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवा, त्यात तेल व बारीक केलेला झणझणीत मिरचीची ठेचा घालून परता। त्यानंतर त्यात बेसनाचे मिश्रण घालून झाकून ठेवा, मिश्रण एकजीव घट्ट होऊ द्या। तयार झालेले घट्ट मिश्रण अलगद एका सुती रुमालावर व्यवस्थित घालून त्याला भाकरी सारखा आकार द्या। त्यावर तयार सारण पसरवा व अलगद दुसऱ्या हाताने रुमाल उचला, त्याला माशासारखा आकार द्या आणि वडीच्या आकारात कापून घ्या। रस्सा बनवण्यासाठी एका कढईत तेल घ्या, त्यात जिरे, मोहरी, बारीक वाटण, हळद, लाल तिखट घालून चांगले भाजून घ्या। जेवढा रस्सा हवा असेल त्याप्रमाणे पाणी घाला आणि चवीनुसार मीठ टाका, मग तयार होईल रस्सा। मग रस्सा व मासवाडी प्लेटमध्ये काढून कांदा लिंबू सोबत आस्वाद घ्या। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा।